बुकब्रोच्या 61व्या भागात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मला खूप मस्त वाटतंय. 61 भाग झाले आणि आज 61व्या भागात आपण बोलणार आहोत सगळ्या दिवाळी अंकांवर. दिवाळी अंक 2023 मधले अर्थातच. आता खरं दिवाळी होऊनही झालाय कालावधी, पण दिवाळी अंक पुढे आपण वाचतच राहतो 1-1.5 महिना. आणि आज त्याबद्दल संवाद साधायला माझ्याबरोबर महाराष्ट्र टाइम्सच्या वरिष्ठ पत्रकार आणि उत्तम स्वतःच्या संपादक आणि कवयित्री देखील आहेत त्या अस्मिता चितळे आल्या. नमस्कार. अस्मिता माझी मैत्रीण आहे, त्यामुळे आम्ही एकेरीतच दोघं एकमेकांशी नक्की. बोलणार आहोत. अस्मिता, तुझं स्वागत करतो. मला पहिलं खरंच तुला विचारावं असं वाटतं, कारण या पत्रकारांना खूप माहिती असते. दिवाळी अंक आपण लहान असल्यापासून आपण बघतोय, हो. पण आपले आई वडीलही लहान असल्यापासून ते बघतायत. म्हणजे हे नक्की कधीपासून आहे? आशुतोष, पहिला दिवाळी अंक 1909 मध्ये निघाला. बरं. मासिक मनोरंजन असं एक मासिक त्यावेळेला निघायचं आणि या मासिकाचे एक आजगावकर म्हणून संपादक होते. बरं. तर त्या आजगावकरांना असं वाटलं की परदेशामध्ये त्यावेळेला ख्रिसमसच्या वेळेला विशेषांक निघायचे, ख्रिसमस विशेषांक. तर त्यांना असं वाटलं की हीच संकल्पना आपण आता आपल्याकडे का नाही राबवायची. अच्छा, ते ख्रिसमस Exactly. एडिशन हे मला अजिबात माहित नव्हतं. तर आणि दिवाळी दिवाळी अंक, त्यांचा ख्रिसमस, मग आपली दिवाळी का नाही. क्या बात तर आहे. मग ते उत्तम बंगाली भाषेचे अभ्यासक होते. त्यांची बरं. बंगाली भाषा प्रभुत्व असणारी बरं. होती, म्हणून त्यांनी स्वतःला मित्र असं नाव घेतलं. बरं. आणि मग त्यांनी पहिला दिवाळी अंक त्यावेळेला आणि मूळ नाव सुरू केला. आजगावकर. आजगावकर. मित्र आणि काशीनाथ रघुनाथ काशीनाथ आजगावकर असं रघुनाथ त्यांचं आजगावकर आडनाव उर्फ मित्र. पूर्ण, उर्फ उर्फ मित्र. मित्र. आणि मग त्यांनी दिवाळी अंकाची परंपरा सुरू केली. ती तहहयात आतापर्यंत सुरू आहे. क्या बात आहे. इतकी वर्ष क्या बात सुरू आहे आणि जवळपास 350-400 अंक आपल्याकडे महाराष्ट्रभरामध्ये दिवाळीच्या निमित्ताने निघतात. मोठा व्हॉल्यूम आहे हा. अगदी दिवाळी 350, अंकांचा 400. 350 कारण एक अंक नक्की. 200 पानाचा असतो ऑन एन किमान ॲव्हरेज. 200 किमान अंक. 200 ॲव्हरेज आणि आपल्याला त्या धरायला हरकत निमित्ताने नाही. अर्थकारणही घडतं, जाहिराती बरोबर आहे. येतात, लोकांपर्यंत नवे लेखक पोहोचतात, नवे कवी लेखक येतात. पोचतात, नवे नक्की. विषय पोचतात. हो. मला असं वाटतं की कधी कधी तेच तेच पुस्तक वाचक हो. वाचतात, तर त्यांना नवे विषय देखील पोचत यात असतील. आशुतोष एक छान मला सांगायला आवडेल की सुरुवातीला ना वैचारिक लेख लिहिले जायचे, कथा यायच्या, कविता यायच्या. जसं जसं दिवाळी अंकांच्या परंपरा पुढे जायला लागली, तसं तसं कथा, कविता असतील, त्याच्याबरोबर एखादं व्यक्तिचित्रण डोकवायला लागलं. क्या बात. त्याच्याबरोबर एखाद्या विशिष्ट विषयाला जे जोडलं गेलेलं असणं म्हणतात, की किल्ले असतील, माळरानं आहेत किंवा व्यक्तिविशेषणांवरती असू शकेल, सगळे न्यूडिटी फॉर्मॅट असेल, की जे बापरे पण दिवाळी अंकामध्ये विषय आहे. आले. असे अभिनव प्रयोगही त्यामध्ये सुरू झाले आणि इतके त्याने कारण मला मराठी वाटतं साहित्य पुढे गेलं. मला वाटतं तू असं सगळं मोकळीक, तो स्त्री, किर्लोस्कर अगदी. आणि त्या असं अजून कुठले तरी म्हणजे तिसरीम आहे, हा म्हणजे मिळून तो साऱ्या एक जणी तिसरीम हा आहे. 3चा होता ना, म्हणजे हो. स्त्री, किर्लोस्कर, मनोहर. आत्ताचा वेगळा, पण तेव्हा तो तेव्हाचा जेव्हा तसा होता तो. आणि तसंच मला वाटतं हाऊस, नवल मौज. आणि मौज आणि असे खूप जुने पूर्वीपासून असलेले दीपावली आहे, अनेक दीपावली आहेत आहे. अंक. मला वाटतं खूप. दिवाळीत आणि मला वाटतं निदान आपल्या पिढीला तरी जे कोणी उत्साहात आणि लिहायला किशोर, जायचंय ते लहान पहिल्यांदा मुलांसाठी सुरू झाला. किशोर किती आपण लहानपणी वाचायचो. आणि किशोरनी मला किशोरचा वाटतं दिवाळी तुझ्या अंक माझ्यासारख्या अनेकांना खूप वाचनाची घडवलं. आवड लावली. खूप दिवाळी घडवलं त्याने. अंकाची वाट बघितली जायची. मग नक्कीच. मुलांसाठी आले, प्रौढांसाठीचे खरंय. चपराक आहे. तुला आठवतं शीद फडणीसांची चित्र असायची, खरंय खिडकी. खरंय खरंय तोही खरंय. एक वेगळा, त्यावेळेच्या मानाने हा प्रिंटिंग मधला एक वेगळा प्रयोग वेगळा होता. प्रयोग होता. आणि आत्ताच्या मधल्या ह्याच्यात एक अंतर्नादचं मोठं पर्व होतं. अगदी. आता आपण बाकी अंक आम्ही आता दोघं आत घरी जातो आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो, पण काही काही अंक आपण मिस देखील करतो. जसं करतो आता ना. आणि खरंच आपण आता अंक बारकाईने वाचतो का, काय वाचतो, यावर्षी आम्ही कुठले वाचलेत, आम्हाला कुठले आवडलेत, आपण आता सगळं बघूया. पण आता रस्त्यावरनं आत जाऊया. दिवाळी अंकांमध्ये नेहमीप्रमाणे ऋतुरंगचा अंक अत्यंत वाचनीय आहे आशुतोष. अरुण शेवतेंचं संपादन कायमच दर्जेदार असतं. जावेद अख्तरांनी लिहिलेला साहिरवरचा लेख आहे. गुलजार यांनी माझे उजवे हात हा जो लेख लिहिलाय तो वाचनीय आहे. आणि सगळ्यात मला आवडलेल्या लेखाचा मी याच्यामध्ये उल्लेख करणार आहे. तो लेख असा आहे, तो सूरस्नेही नावाचा धीरज अकोलकर यांनी एका संगीतकाराबद्दल लिहिलेला लेख आहे. 7 समुद्रापार असलेला जो बासरी वादक आहे किंवा संगीत देणारा माणूस आहे, तर भारतातल्या एका दिग्दर्शकाशी त्याचं जुळलेलं मैत्र हे त्याच्यामध्ये अतिशय ताकदीने मांडलेलं आहे. मुक्काम पोस्ट तुरीन हा मृदुला वेळेंचा लेखही अतिशय वाचनीय आहे. पुढचा महत्वाचा लेख किशोर मेढे यांचा आहे. त्या लेखाचं नाव आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या समोर ठेवतो. हे तीनही लेख या अंकाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. यावेळी
माझं काही खूप वाचन झालं नाही, मी तुला मगाशी सांगितलं. मूलतः मी काही अंकांमध्ये जे लिहिलं होतं ते आधी माझ्याकडे हो. आले. काही जण मला गिफ्ट, काही जण काय, बरेच जण मला दिवाळी अंक गिफ्ट पाठवत असतात. ते खरं सगळे घरी आले आहेत, पण ते वाचले गेले नाहीयेत. एक माझ्या पटपट जे ग्लिम्सेस आहेत ते तुम्हाला आणि अस्मिता बरं. तुलाही शेअर करतो. हा आहे साहित्य चपराक. घनश्याम पाटलांनी काढलाय अंक. यावेळी त्यांनी मला सांगितलेलं आणि मी यावेळी चक्क विनोदी पहिला लेख लिहिला आणि त्याचं पहिल्यांदाच. वैशिष्ट्य असं आहे की चपराकचा हा अख्खा अंक ऑडिओ अवेलेबल आहे. मग इथे QR कोड तुम्हाला दिसतोय आणि सगळे लेख याच्यातले YouTubeवर आहेत आणि काही व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, काही ऑडिओ फॉर्मॅटमध्ये. हा खूप वेगळा प्रयोग आहे आणि त्याबद्दल आपण साहित्य चपराकचं अभिनंदन करायला पाहिजे की एक मोठा नवा बरोबर. पायंडा त्यांनी आणतायत आणि खूप चांगला अंक आहे. म्हणजे अनेक चांगले लेख आहेत, उत्तम लेख आहेत, अवश्य वाचा. मनशक्तीचा हा एक अंक आहे. याचं प्रकाशन माझ्या हस्ते आता झालंय, त्यामुळे मी हा बारकाईने अख्खा लेख वाचला, कारण मी पाट्या टाकून प्रकाशनाला जाणारा नाहीये माणूस. अगदी. त्यामुळे वर्षा तोडमल आहेत, त्यांनी उत्तमरित्या संपादित केलं आणि त्यांचं संपादक मंडळही सगळं आहे. मनशक्तीचं आपल्याला असं एकदम वाटू शकतं की अरे खूपच आध्यात्मिक वगैरे अंक हं. असेल, असं नाहीये तो. बरं. त्यांची जी थीम आहे ती विज्ञान, तत्वज्ञान, समता अशी आहे बरं. आणि अगदी मायक्रोबायोलॉजीच्या लेवलचेही अनेक लेख आहे त्याच्यात. त्यामुळे अच्छा. ते इंटरेस्टिंग आहे आणि त्यांचा जो बालकुमार अंक आहे तोही फार चांगला आहे. म्हणजे ज्यांची लहान मुलं किंवा कुमार वयातली खरं तर मुलं असतील त्यांनी तो अंक घ्यायला हरकत नाही. आमचा गीतेश शिंदे ठाण्याचा मित्र आहे. त्यांनी बरं. सृजन संवाद हा अंक काढलाय. त्याची मला गीतेश 3 वर्ष मागे लागलेला की दादा मला काहीतरी दे आणि बरं. राहून जायचं. तर यावेळी मी त्याला विचारलं की थीम काय तुझ्या अंकाची? तर तो हं. म्हणाला घर विशेष अंक. तर मला बरं. फार आवडली थीम आणि मी लिहिलंय ते इंग्रजी साहित्यात मला भेटलेल्या घरांविषयी लिहिलंय. पण याच्यात किती पद्धतीचे घरांचे लेख आहेत आणि चांगला गीतेशने अंक काढलाय हा. असं असं मला वाटतं एवढं असतं. मी आधीच पुन्हा एकदा सांगतो की ही काही प्रिफर्ड लिस्ट वगैरे काही नाही. आम्ही अगदी. रँडमली वाचलेत. याच्या व्यतिरिक्त अनेक मराठीत चांगले दिवाळी वाचू अंक आहेत. अजूनही आणि तुम्ही ऍड करा, तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा कुठले चांगले आहेत बरोबर. सगळ्यांना. आपण हा एक पद्धतीचं शेअरिंग आहे. पुढचा अंक आहे आर्याबाग. आर्याबाग हा जो अंक आहे हा WhatsAppच्या माध्यमातून खरं तर तयार झालाय. कल्याण टावरे या गुणग्राहक माणसाने WhatsAppच्या माध्यमातून आर्याबाग नावाचा एक WhatsApp ग्रुप तयार केला. जगभरातली अनेक गुणवंत मंडळी या गटामध्ये जोडली गेलेली आहेत. अनेक सरकारी अधिकारी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत, चित्रकार आहेत आणि या सगळ्यांच्या एकत्रित चर्चांमधून हा आर्याबागचा अंक तयार झालाय. अनवर हुसेन यांचं अतिशय देखणं असं या अंकाचं मुखपृष्ठ आहे. या अंकामध्ये वेगवेगळे विषय अ, मुद्दामून घेतलेले आहेत. स्थलांतर आणि स्थित्यंतर, की जे माणसाच्या आयुष्यामध्ये सतत घडत असतात. ज्येष्ठ सरकारी अधिकारी महेश भागवतांनी त्यांच्या संपूर्ण करिअरबद्दल या अंकामध्ये लिहिलेलं आहे. कुंटणखान्यामध्ये अडकलेल्या मुलींची सुटका हा संवेदनशील विषय या संवेदनशील माणसाने अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला. नुसताच राज्य पातळीवर नव्हे, तर त्यांचे प्रोजेक्ट देशपातळीवरती कसे गेले, हा एक लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे. अमित केवल या वाईन इंडस्ट्रीमधल्या एका दादा माणसानी स्थलांतर केल्यामुळे आयुष्यामध्ये नेमके काय-काय बदल झाले, याच्याबद्दल लिहिलेलं आहे. डॉक्टर वर्षा सिधये यांनी पोहे, अतिशय खरं तर साधा विषय आहे, पण पोहे खुसखुशीत कसे असतात याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मी जात टाकली. जात हा जो विषय असतो तो खरं तर संवेदनशील असतो. पण वसिमबरी मणेर आहेत किंवा आनंद शितोळे आहेत, यांनी हा विषय इतक्या संवेदनशीलपणे याच्यामध्ये मांडलाय, की आपण एक क्षण स्वतःशी विचार करायला लागतो, की अरे, जात किती तऱ्हांनी माणसांच्या आयुष्यावरती परिणाम करत असते किंवा ती जात नाही, ती खरं तर हा नवा अंक आहे. पण प्रयोग म्हणून किंवा वाचन मूल्य म्हणून निश्चितच हा अंक सरस आहे. आत्ता मला हा सतीश देसाई सरांनी अंक पाठवलेला काल मिळालाय. मी अजून वाचला नाही, पुण्यभूषण. पण तो दरवर्षी वेगळा असतो, युनिक असतो. अगदी. त्यातला मी हा पुण्यभूषणचा अंक वाचला. चांगला आहे. त्यात एक प्रणव पाटील म्हणून आहे, त्याचा हो. लेण्यांविषयीचा लेख आहे. तो मला आवडला, चांगला वाटला. आणि अजूनही बरेच चांगले चांगले लेख आहेत. एक अंकुश काकड्यांचा पुण्यामधल्या सगळ्या राजकीय पक्षांची जी कार्यालय आहेत त्यावरचा लेख आहे. त्यावरचा अतिशय दॅट इज व्हेरी सुंदर लेख इंटरेस्टिंग आहे. लेख. काही काही वेळा असं मला फक्त वाटतं की हे सगळेच अंक असतात ना, हं. याचं अजून थोडं घट्ट एडिटिंग व्हायला पाहिजे. किंचित बरोबर. ठिकाणी काही काही लेख हे या सगळ्याला जात नाहीत, हं. मिसमॅच हं. असतात. पण त्याच्यावर आपण नको बोलायला. इथे मला पुढारीचा पाठवला अंक आणि मी काही नाही वाचलेला, पण चांगला असू शकतो. कालनिर्णय साळगावकर सर मला
खूप प्रेमाने पाठवतात. अनेक वर्ष मी लिहितो. मी यावर्षी नाही लिहिलेलं आहे कालनिर्णयमध्ये, पण अतिशय सुंदर अंक आहे. बरोबर. मला कालनिर्णयचं एकतर त्याची प्रोडक्शन क्वालिटी ही अतिशय उत्तम अनुकरणीय अशी उत्तम असते. म्हणावी अशी असते. रंगीला रॉबर्टो दिलीप चावरे त्याच्यात नेहरू एरामध्ये ते एलिट जग कसं होतं आणि ती जी प्रख्यात हिरोईन इनग्रीन बर्मन आणि बरोबर. तिचा हा नवरा आणि त्याचं भारतात कनेक्शन आणि ती सोनाली दासगुप्ता म्हणून कलकत्त्यातली अभिनेत्री, तिचा प्रोड्युसर, त्यात नेहरूंचा कसा संबंध आला, बापरे इतकी इंट्रिगिंग खूप वेगवेगळे खूप वेगवेगळे connecting कनेक्शन. dots. असं इंटरेस्टिंग आहे. आमचा अभिषेक जाखडे 2 अंक आता उत्तम काढतो, ते म्हणजे उत्तम अनुवाद आणि पद्मगंधा. पद्मगंधा या क्षणाला मला आता दिसत नाहीये. पद्मगंधात मी लेख लिहिलाय ते जाऊ दे, पण पद्मगंधा दरवर्षी सुंदर असतो. अतिशय चांगला असतो. जरूर वाचा. आणि त्यातलं वेगळेपण असं वाटतं की काही ना क्लासिक कल्ट असतात. म्हणजे बरोबर. जसं हंस आहे, पद्मगंधा आहे, मौज आहे, अगदी. की त्यांचं एक वेगळंच जग आहे आणि आणि दिवाळी ते अंकासाठी खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. तर हौस मला खरं हेमा अंतरकर मॅडम आमच्या बरोबर. समोर येतात. त्यांनी मला गिफ्ट आणून दिला, पण मी अजून वाचला नाही. पण तू वाचला असशील तर नंतर त्याच्यावर जरूर नक्की, सांग. नक्की. एक पटकन सांगतो की उत्तम अनुवादचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक एक भाषा असतात. असं फक्त इंग्रजी ते मराठी असं नाही आहे. त्याच्यामुळे हा जरूर वाचा. लोकमतचा अंक अपर्णा वेलणकर मॅडम फार चांगल्या पद्धतीने काढतात आणि त्यांची अख्खी टीम. यावर्षी त्यांची थीम वेगळी आहे. हो. पुरुष हा त्यांनी केंद्रस्थानी धरलाय. त्यातलं सगळे माझे लेख वाचून व्हायचे. एक वैशिष्ट्यपूर्ण लेख वाटला की जे ग्रामीण भागात शहरांमध्ये जे कामगार येतात पुरुष, आणि ते सेव्हिंग्स घरच्यांसाठी कसं पाठवतात आणि त्यांचं आयुष्य नाही राहत तितकं चांगलं. म्हणजे शेवटी ती पुरुषाच्या आयुष्यातली जी एक तडफड आहे तर ती महत्वाची आहे. तर ती एक मी तिथे वाचली आणि मला इंटरेस्टिंग वाटली. सो असे आहेत काही अजूनही घरी काय आहेत, पण इंटरेस्टिंग असं नुसतं बघायलाही कसं छान वाटतं ना. असं छान दिवाळी होऊन गेली तरी आपल्या हातात असं अगदी. असतं सगळ्याच्या. आता तू सांगतो अजून काय कुठले वाच. आता तू हंसचा उल्लेख केलास, तर मी हंसचा अंक वाचला आहे. त्यातल्या कथा बेसिकली हंस हा जो अंक आहे माझ्याकडे आहे तो. तर कथा हे त्या अंकाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि यंदा सुद्धा अनेक सकस कथा, की ज्याला आपण म्हणू शकतो की हे लेखक आपल्या मराठी कथाविश्वाचे एक चांगले शिलेदार होऊ शकतात किंवा आहेतही. त्यापैकी मला आवडलेल्या मी तुला सांगते की कथांमध्ये पंकज कुरुलकरांची सहवास नावाची कथा आहे. ऊर्जिता कुलकर्णी माणूस म्हणणारं कोणीतरी अशी कथा आहे. काय नाव काय म्हणालीस लेखिकेचं? ऊर्जिता कुलकर्णी, डॉक्टर ऊर्जिता कुलकर्णी यांचं माणूस म्हणणारं कोणीतरी अशा नावाची कथा आहे. हे दोनही लेखक अतिशय ताकदीने लिहितात. थोड्याशा कथा समजायला अवघड आहेत, पण तुम्ही जर सलग वाचल्या तर अतिशय उत्तम असं साहित्य तुम्हाला वाचायला मिळतं. तांत्रे साडी आणि दोस्ती या 2 गोष्टी सुद्धा अतिशय उल्लेखनीय आहे. या अंकामध्ये व्यक्तिवेध असा एक स्वतंत्र विभाग आहे. अभिराम अंतरकर यांनी ब्रो नावाचं व्यक्तिचित्रण केलंय. दरवळ नावाचं वीणा देव म्हणजे अगदी कोणावर लिहिलंय त्यांनी? त्या भाऊ त्यांचा गेला एक्झॅक्टली असं काहीतरी आहे ना. मी उलगडून सांगत नाही, कारण व्यक्तिचित्रण ही एक्झॅक्टली वाचण्याची गोष्ट आहे. आणि ह्या व्यक्तिचित्रणांचं एक वैशिष्ट्य फक्त जाता जाता सांगते, कुठेही भारावून जाऊन लिहिलेलं नाहीये किंवा त्या व्यक्तीला देव केलेलं नाहीये. व्यक्ती जशी आहे तशी लेखांमध्ये येते. असं शीर्षक. तू व्यक्तिचित्र कोणाचं एक मला मगाशी म्हणत होतीस गप्पांमध्ये वीणा देवांनी लिहिलेलं क्या बात आहे. आणि दरवळ एकच वीणाताईंचं नाव काढलं म्हणून आपल्या बुकब्रो मध्ये वीणाताईंचे 2 एपिसोड आहेत दीर्घ आणि किती माहितीये 1-1 तासाचे 2. बरोबर. म्हणजे त्यांचं स्वानसीतले दिवस आहे, मला वाटतं तो 9वा आणि 10वा भाग आहे. म्हणजे एकतर लगेच सांगू टाकतो आशूस ट्यून्स चॅनल सबस्क्राईब करा. बुकब्रोचे आता कितीतरी भाग झाले, 60 भाग झालेत आणि हा 61वा भाग आहे. तर तुम्ही ते बघत राहा. पण त्यातला 9वा आणि 10वा पुन्हा हिस्ट्रीत जाऊन बघा. वीणाताईंचं नाव काढलंस म्हणून. स्वानसीतले दिवस हे पुस्तक अतिशय सहज आणि सोपं आहे. अर्थात तुला एन्जॉय केला असशील तो एपिसोड तू. पण आता सुद्धा त्यांनी दरवळ मध्ये हंसमध्ये आशाताईंवर लिहिलंय. त्याच्याबरोबर आता पुढचा अंक आहे हा महाराष्ट्र टाइम्सचा पुणे अंक, पुणे विशेष अंक आहे. याच्यामध्ये एक अतिशय उल्लेखनीय लेख आहे, तो म्हणजे डॉट टाइम. डॉट टाइम हा व्हीआयपींना विमान प्रवास घडवताना वापरला जाणारा शब्द आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना इट्स अ डॉट टाइम. एखादा व्हीआयपी दिल्लीतून पुण्याला येत असेल तर तो 4:03 दिल्लीत उतरला पाहिजे. ह्याच्या मागे जी यंत्रणा काम करत असते त्याबद्दल शैलेंद्र घारपुरेंनी लिहिले. ते स्वतः आपल्या लष्करामध्ये कार्यरत होते आणि त्यांच्या ह्या डॉट टाइम्सचे अनुभव अतिशय इंटरेस्टिंग आहे. खूप वेगळा विषय आहे आणि आपल्याला माहित नसतं. आपल्याला फक्त दौरे दिसतात, पण त्याच्या मागे डॉट टाइम साधणं
हा खूप आपल्याकडे नियम न पाळण्याची, वेळ न पाळण्याची खरं तर परंपरा आहे. पण डॉट टाइम हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला यातनं जाणवतं. कुमार गंधर्वांवरचा लेख आहे, राजकीय भाष्य करणारा लेख आहे, कथा आहेत. तर महाराष्ट्र टाइम्सचा पुणे विशेषांक आहे, हा अतिशय वाचनीय आहे. क्या बात आहे. त्याच्याच मस्त. बरोबर एक हा अंक तू मला वाटतं नक्की वाच. हो. भवताल काहीतरी या वेगळं एक्झॅक्टली. दाखव आपल्या यांना. अतिशय कव्हरच छान आहे सुंदर ना. कव्हर पेज आहे. माळ राणे असं लिहिलंय. अगदी भवताल ज्या वेळेला माळ राणे. बर. हां, तू रत्नागिरीत वारंवार येतोस. जावई मी त्या कोकणचा. अगदी. त्याच्यामुळे तुला हा जो रंग आहे हा परिचित असेल, की माळ रानं जेव्हा उन्हाने तापत जातात, त्यावेळेला हा असा सुंदर रंग होतो. बरं. भवतालामध्ये आपल्या माळ रानांचा एक स्वतंत्र अस्तित्व आहे किंवा महत्त्व आहे. तर फक्त माळ राने हा विषय घेऊन अंक दिवाळीसाठी काढणं हेच मुळात खूपच धाडस आहे. चॅलेंजिंग आहे. अगदी. म्हणजे आता मी नक्की प्रश्नच वाचेन नाही. हा आणि अंक. याच्यामध्ये ना बघ पुन्हा विषय जे आहेत ते गवताळ प्रदेश, गवताळ प्रदेशांचा पसारा, राखण रान काय असतं, गायरान काय असतं. वाह! आपण शहरी जगताना ह्या फक्त गोष्टी ऐकत असतो. आपण फक्त स्क्वेअर फूट ऐकतो ना. अगदी. पण 500 स्क्वेअर फूट, 1 बीएचके, 3 माळरानावरती बीएचके. वनस्पती आहेत, गायरान हं, आहे किंवा हं, राखीव रान आहे, देवराया आहेत. हं. हे सगळं नेमकं काय आहे? पशुधन काय आहे? त्याचा चारा काय आहे? या सगळ्या खरं तर आपल्याशी लिंक असलेल्या गोष्टी खरंय, आहेत. पण खरंय. आपण वाचत नाही. तर फक्त माळरानं समजून घेण्यासाठी हा क्या अंक बात! मला अतिशय महत्त्वाचा वाटतो आणि विशेष अंक असं म्हणता येईल, असं ह्या भवतालचं स्वरूप आहे. भवतालचं स्वरूप तर आहे. मला असं वाटतं, की हे जे अगदी अजून एक उल्लेख मला करायला आवडेल. गडकिल्ल्यांवरही अलीकडे सुंदर अशी मासिकं नाही, दिवाळी अंक येत आहेत आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला माहीत नसणारे भुईकोट किल्ले आहेत किंवा त्याचं संवर्धन आहे, त्याच्यासाठी केल्या जाणाऱ्या योजना आहेत. तर मला वाटतं आपण ना हे अंक आवर्जून विकत घेऊन वाचले पाहिजेत. नक्कीच. कारण हे विषय खूप वेगळे आहेत. कथा, कादंबरी, कविता असतात. पण खरंय. ह्या विषयांना वाहून अंक काढणं हे खरं तर संपादकाचं धाडस आहे खूपच धाडस आणि आहे. ते एक आपण आपण दाद द्यायला आता पाहिजे. याच्या आर्थिक याच्यावर बोलतोय. मला एक सहज अस्मिता, आता तू जागरूक पत्रकार आहेस आणि पत्रकारांना असं काही इन्साइडर इन्फॉर्मेशन असतात. मला तुला विचारायला आवडेल, की दिवाळी अंकाचं अर्थकारण जे आहे त्याच्यावर खूप बोललं जातं. अगदी. मला एक सांग, म्हणजे काही-काही तर अंक असे असतात जिथे आम्हाला जाहिराती जास्त दिसतात आणि पानं आतली कमी असतात. तर हे काय, हे सगळं प्रॉफिटेबल गणित आहे का एकूण? खरं तर नाही. नाही. दिवाळी अंक हा आपल्याकडे परंपरेने आपल्या हं, परंपरेत रुजलाय. हं, 1935 पासून ही परंपरा मला वाटतं हं. चालू आहे. मासिक मनोरंजननी सुरू केलेली बरं. आहे. पण दिवाळी अंक वाचल्याशिवाय अनेकांना आजही असं वाटतं, की माझी दिवाळी हां, काही पूर्ण पूर्ण झाली झाली. नाही. आणि त्यामुळे ना आता बदलत्या काळामध्ये जरी दिवाळीच्या मध्ये निघणारे अंक हे फायदेशीर नाहीयेत, पण ती परंपरा म्हणून जपली जाते. खरं. किंवा मी असं म्हणेन, की त्याच्यासाठी पदराला खार लावणं म्हणतात ना, तेही काही वेळेला संपादक मंडळी आवर्जून करत असतात. करत असतात. विषय शोधत असतात, लेखकांना मानधन देतात. हं. देण्याचा निदान प्रयत्न करतात अगदी. आणि त्याच्यासाठी संपादकाला खार पडत असतो. खरंच आहे. त्यामुळे म्हणजे हे ती सगळं चांगल्या अगदी अंकांविषयी बोलते चांगल्या हां. ह्याच्यात लुच्चे बोलते. अंक आणि लुच्चे संपादक ही एक वेगळी कॅटेगरी आहे. नाही, त्यावर आपण त्याबद्दल मी बोलायलाच बोलत नको. नाही. मी शी इज टॉकिंग अतिशय अबाउट जेन्युइन स्टफ. चांगल्या अंकांबद्दल बोलते आहे, की काही-काही ज्यांना जण प्रयोग सरळ करायला आवडतात. मानधनावरनं मध्ये आता मी असं 1-2 जणांच्या Facebook पोस्ट किंवा काय Instaला कधीतरी 1-2 नाही 3-4 हं, जणांनी हं. वेगळं लिहिलं, की कसं मानधन दिवाळी अंकाचं मिळत नाही. मग उलटी-सुलटी मतं. मला स्वतःला त्यातलं एक आवर्जून सांगायला आवडेल, इथे लेखक असतील तर, की जो पुरुष उवाचेचा अंक आहे. हं, मी अनेक वर्ष त्यात लिहिलं आणि खरं तर आत्ताच 3-4 वर्ष ब्रेक झाला आणि या वर्षीचा मी नाही, बरोबर. मला वाचलेला मिळालेलाही नाहीये. मुकुंद बघतोय. किर्दत आणि करतात. मुकुंद आणि गीताली ताई दोघं मिळून करेक्ट. म्हणजे ते सगळं एक बेसिक बघत असतात. हो, तर मला असं स्वतःला वाटतं, की त्यांचं ते जे पत्र येतं ना आधी लेखकांना हो. किंवा आवाहन करणारं, त्यातच क्लॅरिटी असते, अगदी. की आम्ही मानधन नाही देऊ शकत कारण आमचा फोकसच वेगळा आहे. म्हणजे लोकमतनी यावर्षी तो पुरुष हा विशेषांक हो, आणला. हो. पण पुरुषवाच्या हा तोच तोच विषय घेऊन विषय घेऊन अनेक वर्ष कित्येक वर्ष खरं तर करत आहे. आहेत. तर ही क्लॅरिटी असेल तरी मला वाटतं बऱ्याच गोष्टी ना चांगल्या होतील आणि जे अगदी. दिवाळीतलं सौहार्द आहे, तो की कायम आधीच राहील. मला वाटतं, की ज्या जेन्युइन संपादकांना असं वाटत असेल त्यांनी आधी हे स्पष्ट सांगावं. माझी खात्री आहे, की तरी लेखक लिहितील. अगदी आणि लिहितात. उलट नंतर निश्चित अगदी लिहितील. लिहितात. म्हणजे अगदी लिहितील आणि उलट ती क्लॅरिटी असली, की नंतर गोंधळ नसतात. मला नसतात. असं सगळं वाटतं, की शेवटी तू दिवाळीमध्ये काय, अतिशय की योग्य स्नेहाचा दीप आणि तो अगदी. शब्दांमधनं स्नेहाचा दीप जो असतो, तर तो अ, मला असं वाटतं आजच्या अंकामध्ये आपल्याला बऱ्यापैकी काय म्हणायचं, अस्मिता मॅडम आज आमच्याकडे आल्या आणि त्यांनी ते मॅडम. सगळं एकूण सांगितलं. यावेळी खरंच म्हणजे हेही मात्र जाणवतं, की हा जर मला असा बुकब्रो काही मी करायचो नाही आणि दुसरं कोणी काही आत्ता पटकन करताना मला दिसत नाही. पण समजा हे 10 वर्षापूर्वी कोणी करत असतं आणि हं. मला असं बोलवलं असतं.
तर मी एक 50 अंक घेऊन गेलो असतो. अगदी. हा म्हणजे माझं वाचन झालं होतं. आता बघ हा मला शेवटचा मुद्दा बोलायचा आहे हं. की आपण भविष्य काय दिवाळी अंकाचं आपणही कमी वाचत चाललोय. नक्की. असं माझी कबुली आहे की मी पूर्वी वाचायचो त्यापेक्षा आता दिवाळी अंक खूप कमी माझे वाचून होतात. मी तर सहमत पुढची आहे. पिढी वाचेल का? हे किती वर्ष सगळं राहील एक काय आपली पिढी मराठी असेपर्यंत? मला असं वाटतं, की अजून एक 25 वर्ष नक्की चालतील आणि त्याच्यापुढे आपण सकारात्मक दृष्टी ठेवूया, की ठेवूया. आपली मुलं कदाचित मला तुझ्याच वेगळ्या मुलीने फॉर्मॅटमध्ये वेगळ्या होईल. फॉर्मॅट मला आठवतं, की आरोहीनी हो. एक तिने अतिशय केलं सुंदर होतं. प्रयोग केला होता, की ती दैनिक करत होती हो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करत होती. तर मला असं वाटतं, तिने की कोविडमध्ये मुळात केला आणि मग मागच्या वर्षी दिवाळीतही तिने दिवाळीतही काढला केलं होता. होतं. हस्तलिखित अंक नक्की. बेसिकली ती तर मला काढते. ही खूप छान आशा वाटते, की आपली मुलं हे सगळं बघतायत. बघताय. तर आरोही असेल हो. किंवा तिच्यासारखी अजून 4 मुलं तर ती करतील प्रथा किंवा त्यांच्याकडनं पुढे फॉर्मॅट कदाचित एक्झॅक्टली बदलेल. फॉर्मॅट जसं बदलेल. चपराकचं मी सांगितलं त्यावेळी एक सांगायचं राहिलं, की यावेळी म्हणजे हं. पद्मगंधाचे जे आहे सगळी टीम आणि बरोबर. अभिषेक जाखडे तर त्यांनी एक ऑडिओ अंकही काढला अगदी. आणि तो त्याचं नाव शब्द आभा असं बहुतेक त्यांनी ठेवलं. तर मी नाही ऐकलेले ते. बरं. पण मला असं वाटतं, की कदाचित आता ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये जास्त हळू-हळू म्हणूनच मी दिवाळी अंक म्हटलं, येतील. की आत्ता पुढे. वाचनाची एक जी हं. थोडीशी कमतरता जाणवते हं. किंवा अंकांमध्येही तू म्हणालास तसं, की कमी होतील का? तर हो, ही भीती आहे. आहे. पण मी सकारात्मकतेने असं म्हणते, की आपल्या पुढची जी पिढी आहे, ती हे सगळं बघत आली आहे. बघत आपण ते रुजवण्याचा प्रयत्न करतोय. तर कदाचित आरोहीची जी पिढी आहे, हं. ती असे वेगळे प्रयोग क्या करेल. बात! ऑडिओ करेल किंवा छोट्या-छोट्या पी-डी-एफच्या स्वरूपात करेल हं. किंवा मग प्रिंट करेल, किंवा तोपर्यंत त्यांच्यापुरती काय करेल. अजून टेक्नॉलॉजी अजून आली असेल टेक्नॉलॉजी माहित नाही. त्या ह्याच्यात Kindleवरती अवेलेबल करतील, करून अवेलेबल देतील. करून तर देतील. मला असं वाटतं, की पुढे ही चालत राहावी ह्या सदिच्छा आहेत आणि ती नक्की राहील. या चांगल्या सकारात्मक बिंदूवर आजच्या बुकब्रोच्या 61व्या भागाचा शेवट करूया. अस्मिता आता 61त माणसं जातात तसं आमचं बुकब्रो आज 61त गेलंय 61. आणि या स्पेशल भागात आज महाराष्ट्र टाइम्स मधल्या वरिष्ठ पत्रकार असलेल्या आणि जी स्वतः उत्तम खरं लेखिका आहे, माझी मैत्रीण आहे. तिला मी नेहमी सांगतो तुझं कविता संग्रह येऊ दे. ती स्वतः चांगली कविता लिहिते, अभिवाचन करते. तर आज मी तिला सहज विनंती केली, तू आलीस. तुझे मनापासून आभार. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो बेसिकली हा बुकब्रो उपक्रम आहे. त्याच्यात आपण काही लेखकांच्या किंवा कधी-कधी आम्ही गायकांच्याही मुलाखती आपण हं. घेतो. बरेच वेळा मी बोलत असतो. हिंदी भाग एकच आत्ता आलाय पण अजून येणार आहेत. पण आधी इंग्रजी भाग बरेच आलेत आणि मराठी तर अर्थात खूप आलेत. जरूर अशूज ट्यून्स चॅनल सबस्क्राईब करा. बुकब्रोचे भाग बिंज ईटिंग करतात तसं बिंज वॉचिंग करतात तसं करा आणि स्टे ट्यून्ड. तोपर्यंत बाय बाय. बाय.